महाराजांची संगत जन्मोजन्मीच्या पुण्यही नव्हते, तुम्ही तर एवढे भाग्यवान आहो, तुमच्या धानोऱ्याची माती सुद्धा पवित्र आहे। त्या ठिकाणी संतांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि म्हणजे माहूरच दुसऱ्या प्रकारचं आपल्या परिसरातलं म्हणलं तर धानोऱ्याची ही नगरी आहे। तिथं मी आलतो एक वेळ महाराज, तुमच्या धानोऱ्यामध्ये उद्या माहूरला जेवढी यात्रा भरते तेवढी अवधूतपुरी महाराजांच्या पुण्यतिथीला भरते, कारण एवढी मोठी पवित्र आणि विशाल भूमी आहे आणि त्या भूमीतले तुम्ही सर्व नामदार। आता मी भजण्याचं मात्र आमचं प्रवचन मोकळं असल्यामुळे हे सांगड बसणार आहे, ते भजन वेगळं आणि प्रवचन मोकळं करतो मान, आणि तरी काय नाही, छान आता मस्त लागले। कसं राहते बघा, श्रवण करत आहात आणि अन्नदान प्रपंचाचा विसर पाडून माहूर क्षेत्राची वाट चालत आहात आणि तुमचं भाग्य आहे 2-3 साधूच्या संगतीमध्ये। आदरणीय आमचे गुरुवर्य महाराज त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि माहूरला तुम्ही जात आहात, मुद्दाम हा आपण घेतलेला आहे, तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो। लागोनिया पाया विनवितो तुम्हासी, जावे सयांद्रीसी एक वेळा। कुणी म्हणाल आम्ही तर अगोदरच चलू, आम्हाला जा म्हणायची काय गरज आहे, पण याच्या पाठीमागे कशामुळे महाराजांना सांगितले, कारण माहूरला जाणं वेगळं, शरीरानं जाणं वेगळं आणि मनानं जाणं वेगळं। आता आपलं शरीर माहुराची वाट चालवली, मी